तुमच्या पगाराला यांना बाय द्यायचे नाही, आमच्या कर रुपी पैशाने जो पैसा येतो तोच आम्हाला परत वापस देण्यात येतो. म्हणून हे जे महिलाचे जे जास्त काठी लावलेलं आहे ते आठी तुम्ही बंद करा. आता तलाठी अहवाल दिल्याशिवाय फाईल लॉगिंगच होत नाही. आवश्यकच मग यांचं शासन निर्णयामध्ये मग आता यांचे 3,000 शासन निर्णय लिहिलेलं आहे तेच कागदपत्र आम्ही मागतो. मग आता कागदपत्र आल्यानंतर पहिल्यांदा कागदपत्र दिल्यावर परत दुसऱ्यांदा मग द्यायचे कुठून यांनी तलाठी एक तर तुमची आज शासकीय अधिकारी जागेवर नसते. त्याला साक्षी आहे तिथं. मी स्वतः तिथं थांबतो. फोन आणून माझ्याकडे बरेच आता तुमच्या सीटला बघा 1,500 रुपयांचं अपात्र मी आता सगळ्याला आतमध्ये घेऊन जातोय त्याचं बघतोय संजय गांधी आणि वाळूचं जे आहेत ना ते गट विकास अधिकारी पंचायत समिती आहे त्यांच्याकडून पंचायत समितीने लोकांना पंचायत समिती तहसीलला पत्र दिलं, तहसीलदारांनी एसडीएमला पत्र दिलं. एसडीएमने सांगितलं तुमच्या विभागामध्ये तुम्हाला देण्याची ॲसिडिटी आहे. एसडीएमने पत्र दिलं तुमच्या तहसीलदारांनी महसूल विभागाचे अधिकारी करतात का? सरासरी 2 नंबरचे धंदे चालू आहे. पंचायत समितीने पत्र आदेश तुम्हाला वाळूचं 3 महिने झाले तुमच्या महसूल विभागाला पत्र दिलं, त्याची पोच आहे माझ्याकडे. पाहून घेतो संजय गांधी जायचं कोणाचं मॅटर आहे मी ते पाहून घेतो. आम्ही सकाळपासून येऊन राहिलो, नुसते दट्ट्या देते बाकी आम्हाला काय लेखी द्या ना लेखी आहे, तुम्ही द्या ना तुमचं लेखी आम्ही पत्र दिलं ना साहेब, तुम्हाला 2दा पत्र दिलं ना. आम्हाला पाहिजे आमचं पत्र द्या ना. पत्र दिलं काय तुम्हाला लेखी देतो. तुम्हाला पत्र द्या तुमच्याकडे नाव जाऊ लाईन एंट्री आहे ना त्याची बघा ना तुम्ही. तुम्हाला पत्र नाही ना हे बघा निवेदन घेऊन यायचं होतं. पॅसिफ एकच नाही केल्यावर ओके असतो, ऑफलाईन केल्यावर ओके असतं. पण आता जी लिस्ट लागली त्याच्या लिस्टमध्ये सांगितलं की तलाठी अहवाल नाही. मग तलाठी अहवाल नाही तर कॉम्प्युटरने तुमच्या फायला एक्सेप्ट केलाच कसं काय? म्हणजे निवड गोरगरीब युगाव महिला लुटायचं काम यांनी लावलेलं आहे. त्या महिला त्यांना द्यायला पैसे नाही यांच्याकडे म्हणून यांचं काम हे करीत नाही. कर्जमाफी आता विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सन्माननीय देवेंद्र साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेबांनी म्हणले होते की कर्जमाफी करण्यात येईल, परंतु कर्जमाफीचं फक्त यांनी वापरा दाखवलेलं आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही. आम्ही देऊ फक्त आश्वासन देऊ राहिले. लाडक्या बहिणीला बी म्हणले 2100 रुपये देऊ, परंतु हे तीन चाकी सरकार म्हणतं आम्ही असं म्हणलोच नाही. आमच्याकडे पैसेच नाही, आमच्याकडे हेच नाही. म्हणजे हे पळ काढू यांचं धोरण आहे आणि गोरगरीब जनतेला फक्त पैशाच्या जोरावर यांनी मत ऐकत घ्यायचे आणि यांना लुटायचं काम चालवलंय. त्यासाठी आज आंदोलन मी करत आहे.